काँग्रेस नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असेल तर तसं जाहीर करावं असं संजय राऊतांनी म्हटलंय। राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी पटोलेंचं नाव जाहीर करावं असं संजय राऊत म्हणाले। तर बहुमत आधी होऊ द्या, हायकमांडला अधिकार आहे आणि ते निर्णय घेतील असं उत्तर त्यानंतर नाना पटोलेंनी दिलेलं आहे। नहीं, मैं ये नहीं मान लूंगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। सर, मुख्यमंत्री होणार संभावित सर मुख्यमंत्री होणार संभावित भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार येईल अशा प्रकारचं स्पष्ट चित्र आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा होऊ शकत नाही। त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हायचा प्रश्न दूर राहिला। मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल। पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा। आमच्या कार्यकर्त्याला वाटतं म्हणजे देवेंद्रजी व्हावे, एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे व्हावे असं वाटतं, अजित पवारांच्या कार्यकर्त्याला त्यांचं वाटतं। पण शेवटी जो महायुतीमधून निर्णय होत असतो तो मान्य करावा लागतो। राज्याचे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि करतील। निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतंय की शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। मुख्यमंत्रीपदावर पण चर्चा सुरू झाल्या। कुठली चर्चा नाही। आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू।